आपल्याला जनरली ज्या पिक्चर्स दाखवले जातात की बाबा चॉकलेट खाल्ल्यानंतर दात किडतील आणि असं काहीतरी एक चॉकलेटी म्हणजे खड्डा पडलेला दाखवतात डायरेक्ट दाताला. तीच इज दॅट द एंड रिझल्ट का मध्ये अधिक गोष्टी पण घडत राहतात? येस. सो बेसिकली डायरेक्ट खड्डा पडत नाही. जसं मी आता सांगितलं, एकदम मायक्रोस्कोपिक लेवलला दात 2च ठिकाणी स्टार्ट होते कीड. एकतर अप्पर सरफेस ग्रूव्ज, जिथं खाचखळगे असतात दातांच्या सरफेसवर, किंवा 2 दाताच्या मध्ये. ओके. काहींना हिरड्यांचे आजार असतात, विल कम टू दॅट पॉइंट. सो तिथं आत अन्न अडकून राहतं, ते क्लीन होऊ शकत नाही. म्हणून फ्लॉसिंग पण एक लोक म्हणतात फ्लॉस करा. तर फ्लॉसिंग इट हेल्प्स की 2 दाताच्या मधली जे दात अन्नकण अडकलेत तर ते साफ करण्यासाठी फ्लॉसिंगचा रोल असतो. बट इट शुड बी डन इन अ करेक्ट मॅनर. चुकीचं फ्लॉसिंग केलं इट इज मोर डेंजरस, मोर हजार्डस टू गम्स, आणि इट क्रिएट्स मोर प्रॉब्लेम. ओके. सो बेसिकली 2 ठिकाणी दात किडतात, रफ सरफेसला आणि 2 दाताच्या मध्ये. आता रफ सरफेसची कीड जी आहे ना ती दिसते आपल्याला. किंवा तुम्ही डेंटिस्टकडे चेकअपला गेला तर आम्ही ओळखतो, अरे काळी लाईन दिसते किंवा काळा डाग आलाय, किंवा तुम्हाला आरशात बघितल्यावर कळतं. पण 2 दाताच्या मध्ये ज्या वेळेला कीड सुरू होते तर डेंटिस्टकडे जाऊन अनलेस एक्सरे काढतोय आपण प्रत्येक दाताचा वगैरे तर लक्षात येऊ शकतं, अदरवाईज नाही लक्षात येत ती कीड चालू झाली आहे तिथं. आणि मग काय होतं, अंडरमायनिंग होतं. म्हणजे ती कीड इनॅमल क्रॉस करून डेंटिन मध्ये जाते आणि डेंटिन भुसभुशीत असतं. डेंटिन म्हणजे सॉरी दाताचे 3 आवरण, जसं नारळ असतो, नारळाचे 3 भाग असतात, वरचा टणक, मग खोबरं असतं, मग पाणी असतं. तसंच दाताचे 3 आवरण असतात, इनॅमल, डेंटिन, पल्प. ओके. तर जो पल्प असतो इट इज मोस्ट सेन्सिटिव्ह. म्हणजे दात दुखतो म्हणजे काय, तर पल्प ठसठसत असत, पल्प इंजुरी झालेली असते, त्यामुळे दात दुखतो. सो तिथपर्यंत इंजुरी व्हायचं कारण काय, तर डेंटल केरीज. तर ही कीड जेव्हा इनॅमलमध्ये स्टार्ट होते आणि डेंटिनमध्ये येते त्यावेळेला काय होतं, खालनं सगळं पोकळ झालेलं असतं पण वरनं दात इंटॅक्ट दिसत असतो. आणि मग अचानक खाताना असं काहीतरी प्रेशर आलं की ते स्लॅब पडते तसं सगळं पडतं वरचं, आणि मग असं वाटतं अरे काल खड्डा नव्हता आणि आज खड्डा झाला. ओके. सो बेसिकली ती कीड 5 वर्ष आधी पण चालू झालेली असते, पोखरत असते. सो बेसिकली कीड आतनं पोखरत असते, वरनं आपल्याला काळा डॉट दिसतो, खरं तर ती वाळवीच आहे आतनं लागलेली. आणि याच्यामध्ये मिथ काय आहे की मी कीड लागली आता मी ब्रश करतोय 2 वेळा, आता नाही किडलं पाहिजे दात, किंवा ती कीड निघून जायला पाहिजे. तसं नसतं. ज्या वेळेला तुम्ही बघा आंब्याला काळा डाग लागतो, तुम्ही वरनं किती पण त्याला साबणाने धुवा किंवा रुमालाने पुसा, रोज पुसा, 4 वेळा पुसा, ती कीड आत एकदा गेली की ती पोखरतच जाते. जोपर्यंत तो पार्ट आंब्याचा आपण काढून फेकत नाही तोपर्यंत उरलेला आंबा वाचत नाही. दाताचंही तसंच असतं, जोपर्यंत ती कीड मुळासकट क्लीन केली जात नाही तोपर्यंत ती कीड आत 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 जात राहते. मग पल्प इन्व्हॉल्व होतो आतमध्ये, म्हणजे नस. मग त्यावेळेला दात दुखायला लागतो. तरी पण लोक जर मेडिकलमध्ये जाऊन औषधं घेऊन ते दाबलं दुखणं की लोकांना वाटतं अरे दात दुखायचा थांबला, पण नाही, ती कीड चालूच राहिलेली असते आणि त्यामुळे मग नंतर दात एका पॉइंटला तुटून जातो. करेक्ट. लहान मुलांना खूप सांगितलं होतं की चॉकलेट नको खाऊ दात किडतात, गोड नको खाऊ दात किडतात. तर गोड खाणं किंवा चॉकलेट खाणं याने खरं तर किती त्रास होतो, कारण हे खूप पडणारा प्रश्न आहे की हे खाल्लं की कीड होते, हे खाल्लं की हे होतं. तर कुठल्या गोष्टींना ते दातात ते बॅक्टेरिया जास्त सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे साखरेला असतात का किंवा गोडाला असतात का, आणि कितपत असतात? येस, एनिथिंग आपण जे खातो, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, सगळे ते शुगरमध्ये कन्वर्ट होतं नंतर. कार्बोहायड्रेट्स जेव्हा ते ब्रेकडाऊन होतात दे गेट कन्वर्टेड इन टू शुगर. बरोबर. सो हे मिथ आहे की चॉकलेट खाल्ल्याने दात, काही खाल्लं तरी काही तुमचं येस येस. आणि बेसिकली तुम्ही जर चॉकलेट खाल्लं, जेवण केलं आणि तुम्ही ब्रश नाही केलं, चुळच नाही भरली, आणि मी जसं म्हणलं ती सायकल तुम्ही ऍक्टिव्हेट केली तर तुमचे दात किडणार आहे. मग मी फळ खाल्लं आणि चूळ नाही भरली तरी दात किडणार, तरी पण किडणार. फळ म्हणजे काय असतं, फ्रक्टोज असतं. फ्रक्टोज म्हणजे काय, इट इज ग्लुकोज मॉलिक्युल्स फायनली. सो बेसिकली एनिथिंग आपण जे खातो इट गेट ब्रोकन डाऊन इन टू ग्लुकोज. सगळ्या लहान मुलांना सांगे, ऐकून लक्षात ठेवा, उगाच चॉकलेटला नाव ठेवतात सगळे लोक, चांगलं आहे आमचं चॉकलेट डायरेक्ट.